त्यानंतर आज दुसरा दिवस आहे की धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे आणि राजीनाम्याचे नेमके कारणं काय हे आपण कुठल्या कारणामुळे सांगितलं की आम्ही तेच होता की परवा दिवशी जे कार्यकारिणी जाहीर झाले त्या कार्यकारिणीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख 7 मोर्चे आहेत त्या 7 मोर्चामध्ये धनगर समाजाचे कुठल्याही म्हणताना कार्यकर्त्याला व्यक्तीला अध्यक्ष केलं नाही. त्याचबरोबर जे भारतीय जनता पार्टीचे चिटणीस असतील, उपाध्यक्ष असतील, सरचिटणीस असेल हे जे प्रमुख पद आहेत त्यात कुठेही न्याय दिलेला नाही आणि कोणालाही काम करायची संधी दिली नाही. गेल्या वर्षी अध्यक्षपद जी धनगर समाजाकडे काय बिघडलं असतं नाही, बिघडायचं काय विषय नाही. एवढा मोठा समाज आहे धनगर समाजाचं सांगायचं म्हणलं तर ओबीसी मधला सगळ्यात मोठा घटक आहे आणि ओबीसी जे 52% त्या 52% ओबीसीचं प्रतिनिधित्व करणारा समाज म्हणून धनगर समाजाला बघितलं जातं. गेल्या वर्षी त्यांना अध्यक्षपद दिलं होतं याच्यावर मी पण त्यांना अध्यक्षपद दिलं होतं. ते अध्यक्षपद फक्त 10 वर्षी नाही मिळालं म्हणून तुम्ही इतकी नाराजी काय? नाराज नाही, आमच्या समाजाच्या प्रमुख लोकांनी सांगितलं काय की समाजाला म्हणताना तुम्ही गेल्या वेळेस विधानसभा आणि लोकसभा होतं म्हणून पद दिलं होतं का असं आमच्या समाजाने आम्हाला प्रश्न केला. आम्ही तर कोणी नाराज नव्हतो. परवा दिवशी पत्रकार परिषद जी घेऊन त्यांनी सांगितले कार्यकारिणी जाहीर केली त्यावेळेस मी होतोच होता इथं. मी त्यावेळेस निषेध केला असता, त्यावेळेसच मी गोंधळ घातला असता, मी विचारलं असतं. पण आमचं काही नव्हतं तसं. पण समाजाला वाटलं आम्ही समाजापेक्षा कोणी मोठं नाही. समाजाने सांगितलं राजीनामा द्या, आम्ही दिलं. हो, पण त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट जातो की बाबा तुमच्याकडे सगळ्यांची महत्त्वाची पदं काय दिलं, बाकीचं काय दिलं, कुठली पदं दिली नाही तर कुठली पदं दिली? बघा मी तुम्हाला सांगतो आमच्या धनगर समाजाला दोन पदं दिलेले आहेत. एक आपलं जो पदवीधर प्रकोष्ठ म्हणून देवेंद्र मधने सरांनी दिलेलं आहे आणि शहर कार्यकारिणी सदस्य म्हणून आमचे एक ज्येष्ठ सदस्य धनगर समाजाचे प्रकाश काका बंडकर ते सध्या इथं सोलापुरात नाहीत, ते पुण्याला आहेत. असं वाटत नाही का की महानगरपालिका अध्यक्षाच्याच तोंडावर पक्षाला अशा पद्धतीनं अडचणीत आणायचं काय? आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली सर. आम्हाला समाजाने सांगितलं की बाबा तुम्ही द्या. उद्या जर का पक्षाने म्हटलं की बाबा आम्ही पदं देऊ तुम्हाला, सन्मानाची वागणूक देऊ किंवा सन्मानाची पदं देऊ, तर काय करणार? आमच्या समाजाच्या प्रमुख लोकांबरोबर आम्ही बसू, पार्टीच्या प्रमुख लोकांना त्यांचं जे चर्चा होईल त्यातनं जे निर्णय होईल ते आम्हाला मान्य आहे. म्हणजे समाजाच्या प्रतिष्ठित लोकांना विचारूनच तुम्ही सदस्यत्व घेतले बांधले? हो, आमच्यासोबत पहिला आमचा समाज असणार आहे. माझ्या बारशाला माझा समाज असणार आहे, माझ्या मैताला माझा समाज असणार आहे. त्याच्यामुळे मी समाजाला डावलू शकत नाही. महानगरपालिका इलेक्शन नाही तर ते तुम्हाला कळेलच पुढं जाऊन. आता आम्ही काय सांगायचं ते असं वाटतं तुम्हाला? असं वाटायचं नाही. आता आम्ही भूमिका मांडलेली, आमची भूमिका स्पष्ट केलेली. आपल्यासोबत आहेत कोळेकर. असं वाक्य बोललं जातं की बाबा ब्राह्मण समाजाकडून ब्राह्मण समाजाकडून नाही, लोकसभा आणि विधानसभा एका ठिकाणी जिल्ह्यातलं जे उदाहरण सांगतो, माळसरी विधानसभा आणि माढा लोकसभा दोन्ही भाजपच्या ताब्यातून गेल्या. त्या जिल्हाध्यक्षाला मुदतवाढ मिळते. शहरात रक्ताचं पाणी करून काँग्रेसच्या ताब्यात असलेला मतदारसंघ शहराध्यक्षांनी भाजपकडे आणला. त्या शहराध्यक्षांचं डिमोशन होतं.
तिथून हा धनगर समाजाचे अन्याय व्हायला सुरुवात झाली. धनगर समाज एवढा मोठा आहे, धनगर समाजाच्या जीवावरच भाजप सत्तेत बसलेला आहे. तुम्हालाही आठवत असेल, तुम्हाला आठवत असेल, हा मोठा आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ एसटीचं हे फडणवीस साहेबांचं वाक्य होतं. त्या वाक्यावर धनगर समाजाने भाजपला डोक्यावर घेतलं आणि सत्तेत बसवलं. आम्ही तेही सहन केलं. असं म्हणायचं आहे भाजपा धनगर समाजाला जवळ करून तो विश्वासघात करतो. तसंच झालं ना साहेब. लहान मुलांना आता की आतापर्यंत किती कॅबिनेट झाल्या, एसटी आरक्षणाबाबत का बोलत नाही, बोललं जात नाही. तेही आम्ही सहन केलं, जाऊ दे. मग शहर अध्यक्षाला मुदतवाढ मिळणं अपेक्षित असताना देखील इथं म्हणजे मागच्या वर्षीच्या शहर अध्यक्षांना काँग्रेसच्या फक्त 1.5 वर्षाच्या काळात काँग्रेसच्या बालेकिल्ला असणारा मतदारसंघ त्यांनी भाजपकडे खेचून आणला. पण 2 मतदारसंघ जाऊ दिले नाहीत. ते एक विशेष आहे. शहर उत्तर आणि शहर दक्षिण या दोन्ही मतदारसंघाबरोबर शहर मध्यवर भाजपचा झेंडा त्यांनी रोवला. अशा शहर अध्यक्षाला तुम्ही डावलता आणि जे 2 मतदारसंघ भाजपकडून गमावले जातात त्या जिल्हाध्यक्षांना तुम्ही मुदतवाढ देता. हे कुठली जर काही फोनामध्ये सांगत असाल तर त्याच्या मागची कारणं पण सांगू शकत. कारण काय म्हणजे ऐका ना, नाही विशेष हा गटाचा माणूस आहे. हा गट हे गट तटाचं राजकारण आहे. शहराध्यक्षांनी पक्ष म्हणून काम केलेलं आहे, भाजप वाढवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे पक्ष वाढीसाठी आणि विधानसभा लोकसभा चालूच करण्यासाठीच धनगर समाजाचा वापर केल्याचं सिद्ध आहे ना साहेब समोर. बरं आत्ताच्या कार्यकारिणीचं ठीक आहे, त्या शहराध्यक्षावरनं आमच्या काळेसाहेबांना दूर केलं, ठीक आहे. पण शहर कार्यकारिणीमध्ये महत्त्वाचं कुठलं पद दिलं आहे. आज जो माणूस सोलापुरात राहत नाही बनकर साहेब, त्यांना तुम्ही कार्यकारिणीमध्ये गेला, ते कार्यकारिणीवर राहू शकते. पुण्यामध्ये ते पुण्याला स्थायिक झाले. काय नाही, आम्ही समाजाची काल सर्वांनी बैठक झाली. समाजाने सांगितलं बाबा हे आपल्या धनगर समाजाला फरफट होत असेल तर तुम्ही सर्वजण राजीनामा घ्या, शांत बसा, पुढं आपण बघू समाजात त्यांच्याकडून काय प्रतिसाद येतो त्याच्या पुढं. मी दोघांकडूनही ऐकलो समाजाचे प्रतिष्ठित 2 नावं सांगितली व्यक्तीची. तर समाज पूर्ण समाज व्यक्ती म्हणून आहे, समाजाची सगळेच मंडळी म्हणजे ते सगळे कोर कमिटीचे आमचे त्यांनी बसले, मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही युवक आहे, आम्ही 20-20 वर्ष 30-30 वर्ष याच्यात घातलेत, आम्ही कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही. भाजप वाढवली महाराष्ट्रात, शहरात, जिल्ह्यात. पण आम्हाला जे सहन करावं लागलं की तुम्ही युवक पिढीने करू नये. त्यामुळे 50 गाठल्यासारखं बोलतो. तर आणखी म्हणजे ज्येष्ठांबरोबर किती वर्ष झालं तुम्ही भाजपात आहात? 40 वर्ष झाली. 40 वर्ष. 40 वर्षामधला एक हलका अनुभव की पक्षाने तुम्हाला नेहमीच डावललंय, अपमानित केले, सन्मानाची वागणूक केली आहे, असा एखादा किस्सा आहे तुमच्या? मग आज एवढा असं काय कारण आलं की तुम्हाला राजीनामा सामूहिक पद्धतीने राजीनामा देतो? ह्या कार्यकारिणीमध्ये आमच्या कुणी पदाधिकारी नेमला नाही हे तितकंच सत्य आहे. पण ज्या वेळेस पक्षानं दिलं त्या वेळेस ओंजळ भरून दिलं. नाही, ओंजळ पण कुठं दिलेलं नाही. हां, गेल्या वर्षी दिलं. 1.5 वर्ष का असेल, आपण दिलं की नाही? अध्यक्षपद दिलं 1.5 वर्ष. दाखवलं ना 1.5 वर्ष. साहेब तेच कंटिन्यू ठेवायचं होतं ना. तुम्ही लोकसभा घेतली करून, विधानसभा करून घेतली, तसंच महापालिका पण ठेवायची होती. तसंच वाढवलं असतं तर कार्यकर्त्यांना न्याय मिळाला असता. मग असं वाटतं का की अध्यक्षांना 1.5 वर्ष म्हणजे 3 वर्ष पूर्ण न करताच त्याला व्हावं लागला, ते शल्य तुमच्या मनात आहे? शल्य त्या दिवशीच आम्ही सगळेजण राजीनामा दिलो असतो ना. पण आम्ही मोठ्या मनानं म्हणलो की बाबा पक्ष जो निर्णय घेतो तो आम्हाला सगळ्याला मान्य आहे. आम्हाला वाटलं होतं की बाबा त्यांनी आता काम केले, पुढं काय तर होईल. पण आमचं मत काय होतं की बाबा सगळ्या नवीन पोरांना कुठंतरी संधी मिळेल चांगल्या पद्धतीनं काम करायचे. आता काय म्हणजे भाजपामध्ये वेगळ्या पद्धतीची यंत्रणा, वेगळ्या पद्धतीची तुम्हाला सांगतेलच ना. नाही, आम्हाला काय आठवत नाही, दिसत नाही. तुम्ही पक्षात आहात. आम्ही कुणावरही टीका करणार नाही. फक्त आमच्यावर अन्याय झाला ते आम्ही सांगतोय, तुमच्या माध्यमातून आम्ही समोर सांगतोय सगळ्याला. आणि वाढण्याला जर का न्याय मिळाला आणि उद्या जी भूमिका न्याय नाही मिळाला तर काय ते भूमिका समाज ठरवेल ना. समाज बैठक घेऊन सांगेल आम्हाला, जे समाज सांगेल आम्ही ते करू. आणि दखली नाही घेतलं तर समाज सांगेल.
ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।